Good afternoon, everyone. Today we have discussed here once again numeric constants. In these numeric constants, there are two types of the constants referred in this C programming. So first one integer constant and then second one real constant. So what is the integer constants? So what is the integer constant? Integer constant refers to sequence of digits. There are three types. Okay, so first one this octal constant, second one in octal decimal integer constant, and last one hexadecimal integer constants. So today's lecture we have once again discussed here real constant. So what is the concept of real constant? So आपण इथं real constant घेऊया the number which containing functional parts. The number which containing functional parts are called as real constant or floating point constants. ज्या नंबर मध्ये फ्रॅक्शनल पार्टचा यूज केला जातो, दशांश चिन्हांचा यूज केला जातो आणि त्याच्यामधल्या व्हॅल्यू यूज केली जातात, त्या नंबरला काय म्हटलं जातं? रिअल कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. सो रिअल कॉन्स्टंट और इट इज ऑल्सो नोन एज फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल सपोज ह्या रिअल कॉन्स्टंटचं जर एक्झाम्पल पाहिलं तर 0.5, 0.0025 something. This is the or another one example 1.25 or 3 point something 33. It is examples of another constants. Real number may be expressed in exponential or scientific exponent. Okay, real constant हे एक्सप्रेस केले जातात आणि सायंटिफिक नोटेशन यूज केलं जातं. दॅट इज our name is exponent. Exponent. What is the meaning of exponent? It is also known as exponent or it is also known as scientific notation of expenditure. Okay, expand. So एखादा नंबर जर खूप लार्ज असेल आणि तो जर रिड्यूस करून आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जो सायंटिफिक किंवा नोटेशन यूज केलं जातं दॅट इज कॉल्ड एज or it is also called as exponent. So पहा पुढे exponent, it is also known as mantissa, is either real number with operand plus or minus symbol. Okay, exponent जे सिम्बॉल आहे ते प्लस आणि मायनस मध्ये दाखवले जातात. हा याला काय म्हटलं जातं? मॅन्टिसा असं म्हटलं जातं. सो हा मॅन्टिसा जो आहे हा मॅन्टिसा कोणाला रिप्रेझेंट करतो? तर एक्सपोनंटला रिप्रेझेंट करतो. आणि एक्सपोनंट काय आहे? तर इट इज अ सायंटिफिक नोटेशन टू रिप्रेझेंट द मॅन्टिसा. हा रिअल कॉन्स्टंट आहे आणि ह्या रिअल कॉन्स्टंट मध्ये एक्झॅक्टली रिअल व्हॅल्यू असतात. जर इंटिजर कॉन्स्टंट घेतलं, सपोज आपण ह्याच्यामध्ये असं लिहिलं की 10/3, तर ऍक्च्युअल इंटिजर मध्ये असेल तर ह्याच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या फक्त इथं 3 येणार आणि ह्याचा रिमाइंडर किती उरतोय 1. पण जर रिअल कॉन्स्टंट मध्ये आपण तीच व्हॅल्यू घेतली आणि इथं घेतलं सपोज 10/3 केला तर आपण ह्याच्यामध्ये जे आन्सर ऑब्टेन करतो ते समथिंग अशा पद्धतीने येत राहणार. ओके, सो वन्स अगेन नेक्स्ट वन वन्स अगेन सो कंटिन्यू. हे ज्यावेळेस आपल्याला रिप्रेझेंट करून दाखवायचे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये जे कॉन्स्टंट वापरले जातात त्या कॉन्स्टंटला काय म्हटलं जातं? रिअल कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. रिअल कॉन्स्टंट कोणासाठी यूज केले जातात किंवा कशासाठी यूज केले जातात? वेअर व्हाईट स्पेस पहा ह्याच्यानंतर प्लस ऑर मायनस सिम्बॉल घेतला. व्हाईट स्पेसेस आर नॉट अलाउडेड, दिस नोटेशन्स इज युजफुल. ओके, तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्हाईट स्पेस अलाउडेड नसतात. इंटिजर कॉन्स्टंटमध्ये किंवा रिअल कॉन्स्टंटमध्ये जर आपण घेतलं तर ह्याच्यामध्ये युजरला कुठल्याही प्रकारचे व्हाईट स्पेसेस यूज करायला परमिशन दिलेली नसते. विदाउट व्हाईट स्पेस तुम्ही डायरेक्टली ह्याचा यूज करू शकता किंवा हा जे डेटा व्हॅल्यू आहे त्या डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवू शकता. नेक्स्ट मग त्याच्यानंतर पहा white spaces are not allowed. This notation is useful representing number that are either very large or very small in magnitude. जेव्हा आपल्याला एक्सपोनंटचा यूज करायला सांगितलेला असतो तेव्हा ते एक्सपोनंट केव्हा यूज करायचे तर एखादा नंबर खूप मोठा असेल किंवा एखादा नंबर खूप स्मॉल असेल तर ज्यावेळेस आपल्याला असे नंबर रिप्रेझेंट करून दाखवायचे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये जे नोटेशन यूज केलं जातं त्या नोटेशनला एक्सपोनंट असं म्हटलं जातं. सो एक्सपोनंटचा यूज पाहूयात आपण याच्यामध्ये इंटिजर रिअल कॉन्स्टंटमध्ये. सपोज इथं आपण ही व्हॅल्यू घेतली. दिस इज द 85, 850, 8500, 85,000.
Okay, now next one. 8,50,000, 85 lakhs. की आपण जसं वाढवत जातोय तेव्हा इथं आपण अशा व्हॅल्यू किंवा अशा डिजिट्स आपण जर वाढवत गेलो तर आपण ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करत जातोय. सो पहिले कोणते आहे 85. 1 2 3 4 5 6 7 8 9. ज्यावेळेस आपण अशी व्हॅल्यू लिहितो तेव्हा इथं 85 वरती टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत 9 डिजिट्स आहेत. आपल्याला ह्याच्यामध्ये जर एक्सपोनंट यूज करून दाखवला वी यूज द एक्सपोनंट दॅट टाइम दिस नंबर्स कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ फॉलोइंग वेज. सो 8.5 E9. ओके तर 8.5 8 वरती किती 85 वरती म्हणजे 8 हा पूर्ण आहे 5 वरती टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत 9. ज्यावेळेस आपल्याला असं रिप्रेझेंटेशन करून दाखवायचे असतात किंवा सायंटिफिक नोटेशन यूज करायचे असतात तेव्हा इथं जर एखादा नंबर व्हेरी लार्ज असेल वेन any number is very large then that time these scientific notations are used and it is also called as E exponent and E exponent supported by the users to provide the short type of the value. So this lecture I have completed integer or numeric constant points. In numeric constant there are two types of the numeric constants. So first one पहला है तो integer constant and then second one real constant. Real constant is also known as floating point constant. Okay, this is the floating point constant. Integer constant can be divided into two types. So first one three types. First one octal, second one decimal and last one is that hexadecimal. Okay, so this is the three parts divided into integer constant. जेव्हा आपण इंटिजर कॉन्स्टंटला असं आपण 3 पार्टमध्ये डिवाइडेड करतो तेव्हा त्याच्यामध्ये ह्या इंटिजर कॉन्स्टंटचा यूज करून आपला जो प्रोग्राम आहे किंवा आपल्या डेटा व्हॅल्यूज आहेत त्या डेटा व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करून ठेवता येतात आणि अशा पद्धतीने आपण आपल्या जे डेटा व्हॅल्यू आहेत त्या डेटा व्हॅल्यू यूज करू शकतो. त्याच्यानंतर पाहूयात ह्याच्यानंतर आणखी काय आपण पाहू शकतो याच्यामध्ये. नोट दॅट character constant has integer value known as ASCII values. Okay, character constant has ASCII values and character value has a integer value are known as ASCII values. Okay, so ASCII value जे आहे त्या ASCII value रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कोणाचा यूज करतो तर कॅरेक्टर कॉन्स्टंट. आणि कॅरेक्टर कॉन्स्टंट हे कसे रिप्रेझेंट केले जातात. सपोज आपण त्याच्यामध्ये प्रिंट केला डिक्लेअर करताना आपण याच्यामध्ये डिक्लेअर केला कॅरेक्टर CH is equals to A. So it is a single character, but we have displayed here this character constant as a integer. That time we have used %D and the next one suppose CH. Okay, that time this CH represented as a A's value. So what is the A value? A value is 65. So A ची ASCII व्हॅल्यू जर आपण कॅल्क्युलेट केली तर A ची ASCII व्हॅल्यू किती आहे इथं 65 आहे. म्हणजे इथं जे आन्सर डिस्प्ले केलं जाईल नॉट डिस्प्ले A, they are display only A. So this is the main differentiate between integer constant or character constant. So character constant मध्ये आपण याच्यामध्ये A हा रिप्रेझेंट केला. डिक्लेअर करताना डेटा टाइप यूज केला. व्हेन डिक्लेअर द डेटा टाइप कॅरेक्टर अँड इट्स व्हेरिएबल नेम इज CH. सो दॅट इज कॉल्ड एज कॅरेक्टर. ओके, ज्यावेळेस आपण याच्यामध्ये प्रिंट एफ वापरतोय प्रिंट एफ आणि त्या प्रिंट एफमध्ये जर फॉर्मॅट स्पेसिफायर %C वापरला आणि CH डिस्प्ले केला तर इथं 2 डिफरंट टाईपची स्टेटमेंट यूज केलेली आहे. सो पहिल्या प्रिंट एफमध्ये CH डिस्प्ले केला तर त्याची ASCII व्हॅल्यू किती डिस्प्ले केली जाईल देर आर 65 व्हॅल्यू डिस्प्ले हिअर अँड वेन डिस्प्ले द फॉर्मॅट स्पेसिफायर %C दॅट टाइम दे आर डिस्प्ले इट्स CH. दॅट मीन्स CH मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर केली ती कोणती आहे तर तिथं A आहे आणि A हा इथं डिस्प्ले केला जाईल. हा ह्याच्यामध्ये मेन डिफरन्शिएट आहे की ज्यावेळेस प्रिंट एफ वापरला जातो आणि त्याच्यामध्ये %D हा कोणाला रिप्रेझेंट करतो तर सो फर्स्ट वन हा %D हा इंटिजरसाठी रिप्रेझेंट केला आणि हा कोणासाठी तर हा रिप्रेझेंट केला कॅरेक्टर डेटा टाईपसाठी. सो हा इथं इंटिजर कॉन्स्टंटमध्ये किंवा सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंटमध्ये हा फरक आहे. सो नाव नेक्स्ट पॉईंट आपण पाहूयात. इथं झाला हा थर्ड पार्ट. पहिला आपण याच्यामध्ये फर्स्ट वन कीवर्ड, सेकंड पार्ट आयडेंटिफाय, थर्ड वन कॉन्स्टंट, देन नाव नेक्स्ट वन नंबर 4. सो next is number 4 strings. So what is the meaning of string? String. It is a group of character. It is a group of character is also known as string. Group of characters.
characters is known as string. What is the example of string? Suppose first one, जेव्हा आपण एखादं स्ट्रिंग येतोय, फॉर एक्झाम्पल नेम, ओके, देर आर नंबर ऑफ कॅरेक्टर्स 4, इट इज अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर. आणि जेव्हा स्ट्रिंग दाखवायची असते तेव्हा त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर दिलेले आहेत तेव्हा कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो. दॅट टाइम दिस कॅरेक्टर एन्क्लोज्ड इन डबल कोटेशन मार्क्स. जेव्हा एखादं स्ट्रिंग दाखवायची आपल्याला तेव्हा ती स्ट्रिंग रिप्रेझेंट करत असतो, तेव्हा ती स्ट्रिंग रिप्रेझेंट करताना आपण डबल कोटेशन मार्क यूज करतो. वेन युझिंग द सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट, ओके, सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट, ज्यावेळेस सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट येतो तेव्हा त्याच्यामध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो, तेव्हा दोन वेळी आपण याला व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. सो फर्स्ट वन इथं हा डिक्लेअर केला कॅरेक्टर आणि CH, याला साईज दिली आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन. दिस इज द कॅरेक्टर आहे. आणि ह्याच्यामध्ये ग्रुप ऑफ कॅरेक्टर आपण इन्क्लूड करून स्टोअर करून ठेवू शकतो. सेकंड वन जर आपण डिक्लेअर केला कॅरेक्टर CH असाइन सिंगल कोटेशन मार्क इज इक्वल्स A, both are different variable declaration. So first variable declaration is known as character array variable declaration, or it is also called as string. But second variable declaration, it is also called as single character variable declaration, and it is a only one accept single character. They cannot another accepted character here. So in this character array, they can accepted only 9 character here, because last character is also called as null character, or it is also called as null values. So this is the differentiate between this string variable. String, it is a group of character. It is a group of character is called as string. आणि याच्यामध्ये जे काही स्ट्रिंग दिलेले आहे त्या स्ट्रिंग मध्ये आपण काय पाहिलं की सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट, आणि दुसरा जो दिलाय तो सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट, ग्रुप ऑफ कॅरेक्टर आणि सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट. सिंगल दॅट मीन्स दे आर कंपाइलर कॅन ओनली डिटेक्ट सिंगल कॅरेक्टर, अँड स्ट्रिंग दॅट मीन्स दे आर डिटेक्टेड देर आर ग्रुप ऑफ कॅरेक्टर. सो दिस इज द डिफरन्शिएट बिटवीन स्ट्रिंग कॉन्स्टंट. ओके, सो हा झाला सेकंड वन. नंबर 4 C tokens मधला फोर्थ पार्ट. फर्स्ट वन इज आयडेंटिफायर, फर्स्ट वन कीवर्ड आयडेंटिफायर, कॉन्स्टंट अँड स्ट्रिंग. ओके, सो हा ह्याच्यामध्ये स्ट्रिंग ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये स्ट्रिंग कॉन्स्टंटमध्ये काय दिलेलं असतं, तर अ स्ट्रिंग कॉन्स्टंट इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर एन्क्लोज्ड इन डबल कोटेशन मार्क. ज्यावेळेस स्ट्रिंग कॉन्स्टंट यूज करतो तेव्हा स्ट्रिंग कॉन्स्टंटमधले जे काही व्हॅल्यूज दिलेले आहेत किंवा कॅरेक्टर आहेत ते सिंगल कोटेशन मार्कमध्ये इन्क्लोज केलेले असतात, आणि सिंगल कोटेशन मार्कमध्ये यूज करून त्यातल्या ज्या काही डेटा व्हॅल्यूज आहेत त्या डेटा व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला त्याचा जो फॉर्मॅट स्पेसिफायर आहे तो फॉर्मॅट स्पेसिफायर आपल्याला यूज करायला लागतो. सपोज आपण जर सिंगल कॅरेक्टर यूज केलं तर ज्यावेळेस आउटपुट स्टेटमेंट येईल त्यावेळेस ह्याच्यामध्ये पर्सेंट्स यूज केलं जाईल, आणि ज्यावेळेस ह्याच्यामध्ये जर स्ट्रिंग येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर हा चेंज झालेला असेल आणि त्याच्यामध्ये यूज केला तो %s. दिस इज द 2 डिफरंट टाइप्स ऑफ दी मेथड्स आर युज्ड टू पुट द स्ट्रिंग. ह्या युनिटमध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये आपण स्ट्रिंग काय आहे ते हे डिटेल्समध्ये समजून घेतलं. सो ज्यावेळेस आपण स्ट्रिंग आणि कॅरेक्टर आहे पाहतो त्यावेळेस सपोज आय एम रायटिंग हिअर A अँड देन सेकंड वन इज A, बोथ आर इक्वल, नॉट, बोथ आर डिफरंट, बिकॉज हे दोन्ही इक्वल आहेत का, नाही. हा सिंगल कोटेशन मार्क मध्ये नाही दिलेला, हा डबल कोटेशन मार्क मध्ये दिलाय. दिस इज नोन एज स्ट्रिंग अँड दिस आर युझिंग अ सिंगल कोटेशन मार्क. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कॅरेक्टर ऑर सिंगल कॅरेक्टर ॲरे. हा ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर सिंगल कोटेशन मार्कमध्ये काय आहे किंवा ग्रुप ऑफ कोटेशन मार्कमध्ये काय दिला तर ह्याच्यामध्ये हा यूज केला गेलेला आहे. ओके, हा पॉईंट जो आहे तो ह्या स्ट्रिंगमध्ये आपण कव्हर केलेला आहे. म्हणजेच स्ट्रिंग काय आहे तर ग्रुप ऑफ कॅरेक्टर कसे यूज केले जातील, सिंगल कॅरेक्टर जर यूज करायचं असेल तर तो सिंगल कॅरेक्टर कसं यूज केलं जाईल, त्या दोघांच्या संदर्भात ज्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रिंग. आपण ह्याच्या संदर्भातली डिटेल इन्फॉर्मेशन, ॲरे हा युनिट आहे त्या ॲरेमध्ये सिंगल कॅरेक्टर काय आहे किंवा ग्रुप ऑफ कॅरेक्टर काय आहे त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ज्यावेळेस आपल्याला हा प्रिंट करायचा असतो त्यावेळेस ह्याच्यातले फॉर्मॅट स्पेसिफायर आणि ह्याची साईज इम्पॉर्टंट असते. जर ह्याला आपण ह्या व्हेरिएबलला साईज नाही दिली तर हा सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट झाला, आणि जर ह्याला साईज अलोकेट दिली तर ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ 9 कॅरेक्टर हे होल्ड करून ठेवणार आहे. हा जो डिफरन्शिएट आहे दोन्ही मधला
तो कॅरेक्टर कॉन्स्टंटसाठी यूज केला जातो आणि कॅरेक्टर कॉन्स्टंटमध्ये यूज करून आपल्या जे डेटा व्हॅल्यू आहे त्या डेटा व्हॅल्यू तिथं स्टोअर करून ठेवण्यासाठी त्याचा यूज केला जाईल. ओके, आय होप ह्या लेक्चरमध्ये आपण जे कन्सेप्ट घेतल्या त्या सी टोकन्समध्ये घेतलेले आहेत. इट इज अ स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स ऑफ सी प्रोग्राम आर नोन एज सी टोकन्स. आणि सी टोकन्समध्ये परत त्याचे 6 टाईप्स पडतात. पहिला जो आहे तो कीवर्ड्स. Keyword, it is important part of our C programming language because without keyword we cannot develop the powerful programmings. When using the keyword, that time there are required the identifiers. That means every program's word can be classified as a keyword or identifiers. So identifier चे आपण रूल्स काय पाहिलेले होते ते पाहिले. Then now next one, third one जो दिलेला आहे तो म्हणजे कोणता आहे? कॉन्स्टंट. What is the meaning of constant? Constant refers fixed value, they do not change its actual value during the program execution. It is also known as constant. There are two types of the constant. First one, integer numeric constant, and then second one, character constant. Numeric constant once again divided into integer constant and real constant. Integer constant again divided into 3 types. First one, पहिला आहे octal, decimal आणि hexadecimal. So real constant, it is also called as floating point constant, and this floating point can be referred scientific notation. It is also called as mantissa or e exponent. Very large number किंवा very small number ज्यावेळेस रिप्रेझेंट करायचे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये जे सिम्बॉल यूज केले जातात तेव्हा त्या सिम्बॉलला काय म्हटलं जातं? ई एक्सपोनंट असं म्हटलं जातं. आणि लास्ट वन जो पहिला तो म्हणजे कोणता? कॅरेक्टर कॉन्स्टंट. कॅरेक्टर कॉन्स्टंट रेफर ॲज अ डबल कोटेशन मार्क स्ट्रिंग ग्रुप ऑफ कॅरेक्टर. इट इज ऑल्सो नोन ॲज स्ट्रिंग. आणि हे जे स्ट्रिंग आहे हे स्ट्रिंग दाखवण्यासाठी आपण डबल कोटेशन मार्क आणि सिंगल कोटेशन मार्कचा यूज करत असतो. सिंगल कोटेशन केव्हा यूज करायची? जेव्हा सिंगल कॅरेक्टर रीड करायचे, आणि ग्रुप ऑफ कॅरेक्टर जेव्हा यूज करायचे असतात तेव्हा डबल कोटेशन मार्क यूज करायचे असतात. हा कन्सेप्ट इथं संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ऑपरेटर्स ही कन्सेप्ट पाहूयात. ओके, स्टॉप करूयात.